विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। दिनांक 3/1/2022। न्यू तिरुपती ट्रान्सपोर्टर इसाक सय्यद, हैदराबाद रोड, सोलापूर। आपणास याद्वारे नोटीस देण्यात येते की सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर आपले वाहन पार्किंग करून रहदारीस अडथळा करीत आहात। सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असून सदर वाहन पार्किंगमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत। यापूर्वी आपणास सदर बाबत वारंवार समज देऊन सुद्धा आपण या मार्गावर वाहन पार्किंग करीत आहात, तरी सदर ठिकाणी वाहन पार्किंग करू नये। सदर ठिकाणी वाहन पार्किंग केल्यास आपणास विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। इसाक सय्यद, कळावे RA माने, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, उत्तर सोलापूर शहर। वाचून घ्या मी वाचून दाखवू साहेब आपल्याला। वाचा पूर्ण वाचून व्यवस्थित शहानिशा करून सही करा। बरोबर आहे ना, आता तुम्ही शहानिशा करून सही करा साहेब। आमची आता नसले तरी नंतर असतात। बरोबर आहे, त्यानंतर ती चूक होऊ नये आपल्याकडून। ट्रान्सपोर्ट कुठल्या बेसवर चालतात, वाहन चालवणे, वाहन येऊन लावणे, तुम्ही त्याला बिल देणे, त्याकरता तुमच्याकडे 20 ते 30 मिनिटं थांबले जातात। तुमची बिलची देईपर्यंत 10 मिनिट गाडी थांबते। ती गाडी इथं पार्क न करता तुम्ही वेगळ्या जागेवर पार्क करून तुम्ही तिथून ट्रान्सपोर्ट आमचं म्हणणं तेच आहे। सर्व्हिस रोडवर गाडी, सर्व्हिस रोडच्या बाजूला काढून टाकू, करू नका। याच्यापर्यंत नंतर गाडी लागल्या आम्ही डायरेक्ट ट्रेन म्हणून घेऊन त्यावेळेस तुम्हाला तुम्ही सही करत नाही म्हणलं ना, ठीक आहे करू नका, काय हरकत नाही। पण तुम्ही म्हणता गाडी लागत नाही ना, ज्यावेळेस गाडी लागेल त्यावेळेस आम्ही कारवाई करताना पुढे घेऊन काय मंजूर त्याचा बिफोर तुम्हाला नाही ना, तसं नाही। तुम्ही आता एवढा वेळ घालताय ना, ठीक आहे, तुम्ही म्हणता ना गाडी लागत नाही म्हणता ना, तुमची इथं गाडी लागत नाही म्हणता ना आमच्या ट्रान्सपोर्टची, ठीक आहे, काय हरकत नाही। ज्यावेळेस गाडी लावेल त्यावेळेस आमची ज्यावेळेस कारवाई केली त्यावेळेस बोलू नका। तसं बोलू नका। तुम्ही कसं बोलला, तुम्ही कसं बोलताय, तुम्ही कसं बोलताय, तुम्ही कसं बोलताय? नाही घ्यायची नोटीस घ्यायची नाही, नोटीस हरकत नाही। आम्ही तुम्हाला काय सांगायला, आम्ही शब्दाने तुम्हाला समजवलं, आम्ही सगळ्याला परवा येऊन कारवाई केली का नाही, इथं येऊन त्यावेळेस होते का नाही तुमच्या गाड्या, त्यावेळेस होती की नाही गाडी, त्यावेळेस होती का नाही आपली गाडी, त्यावेळेस होती का नाही गाडी तुमची, त्यावेळेस होती का नाही गाडी। आता आमची गाड्याला दुपारी घेऊन गाड्या सांगा तुमच्या पर्याय, तुमचे मार्केट सर्व्हिस रोड आहे, हे सर्व्हिस रोड तुमचे पर्याय तुम्ही करायचे गाडीचे, आम्ही ते करू शकत नाही। आता रोडला गाड्या हे अपघात व्हायला लागले, तुम्ही ट्रान्सपोर्ट चालवताना तुमचं काम आहे, तुम्ही करायचं साहेब, त्याची व्यवस्था आम्ही नाही करायची। तुमचा ट्रान्सपोर्टचा धंदा चालवायचा, यासाठी आपण नाही, त्याकरता तुम्ही त्याच्या पर्यायी जागा बघायची आणि तिथं थांबून यायला सांगायचं, किंवा तुम्ही तिकडे ट्रान्सपोर्ट करा, असं करू। गाड्या सोलापूरची असतात, लोकल असे काही नाही आहे ना, मग गाड्या आपल्याला कळतं ना, हे आपल्याला कळतं ना, त्याकरता गाड्या आमच्या कॉन्टॅक्टमधले पण नसतात। तुम्हाला 200 रुपये दंड मारलेला थोडं माहित आहे, माहित आहे। आता मान्य केलं तुम्ही, आता मान्य केलं ना आमची गाडी मान्य आहे की नाही, आता तुमच्या गाडी मान्य केला की नाही, येतो आम्ही तर मारणारच की, तेच सांगायला लागलो, त्यासाठी नोटीस द्यायला लागलो आम्ही। आयुक्त सर यांच्या आदेशाने व आमचे वसनी व सहाय्यक पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा यांच्या आदेशाने आम्ही शहर उत्तर शाखेतील कर्मचारी व अधिकारी असे मिळून आज सकाळपासून ह्या सर्व्हिस रोडवर जे ट्रान्सपोर्टचे वाहनं लागलेले आहेत यांना वारंवार सूचना देऊनसुद्धा सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना
आज रोजी लेखी नोटीस देऊन त्यांना विनंती केलेली आहे, जर यानंतर पुढे जर वाहनं आपण लावून ठेवले तर त्यांच्यावर सक्त कारवाई करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा वगैरे घडण्यापासून आम्ही बचाव करण्याचा प्रयत्न करत सर, आहोत. ह्या रोडवर किती ट्रान्सपोर्ट राहतात? कमीत कमी 25 ते 30 ट्रान्सपोर्ट आहेत. त्या प्रत्येकांना सर्वांना आम्ही लेखी नोटीस दिलेली आहे. उद्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्याचे नियोजन ठेवलेले आहे. म्हणजे उद्यापासून यांचे गाड्यावर इथं फाईन लागणार का गाडी हे करणार, कोर्टामध्ये जप्त करणार का सर? कोर्टामध्ये खटले पाठवणार आहेत आम्ही. खटले पाठवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊन जाईल. आता सगळ्या ट्रान्सपोर्टला देण्यात आले का लेटर? हां, प्रत्येक ट्रान्सपोर्टला दिलेले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.